नमस्कार, मी कविता, सिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण केलेले 4 ब्लाऊज दाखवणार आहे, म्हणजे वेळेत पूर्ण केलेले. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 1.5 दिवसामध्ये मला 4 ब्लाऊज अस्तरचे अर्जंटमध्ये तयार करून द्यायचे आहे. तर ते मी 1.5 दिवसामध्ये पूर्ण केलेले आहेत. म्हणजे काल सकाळपासून ते आज दुपारपर्यंत 4 ब्लाऊज माझे पूर्ण झालेले आहेत आणि सिंपल आहेत, म्हणजे अस्तरवालेच आहेत. तर ते तुम्हाला मी एक एक करून दाखवते. म्हणजे गोलगळाच आहे, सिंपल गोलगळा. 40 साईजचं ब्लाऊज आहे, 40. पप्पा किती छान आला, सुंदर असा. अप्पर चेस्ट 38 आणि फुल बस्ट 40. याला अशी कॉन्ट्रास्ट अशी पाइपिंग केलेली आहे गळ्याला. सिंपलच गोलगळ्याचे होते म्हणून ते पटकन उरकले गेले. हा सुद्धा गोलगळा. छोटे काठ आणि असे एकूण 4 ब्लाऊज होते अस्तरचे. आणि 4 असे 4 ब्लाऊज मी वेळेत पूर्ण केलेले आहेत. आणि ह्याचं कटिंग आणि म्हणजे स्टिचिंगचा व्हिडिओ मी नाही केलेला, फक्त तुम्हाला मी एक ब्लाऊज पीस कट करून दाखवलं होता ह्याचा. आता हा ब्लाऊज ते पण पेपर कटिंग मी दाखवलेलं नव्हतं, कसं कटिंग केलं ते. फक्त पॅटर्नवरूनच मी तुम्हाला ह्याचं कपड्यावरती कटिंग कसं करायचं हा व्हिडिओ कालच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे. पेपर म्हणजे कापडावरती ठेवून कसं कटिंग करायचं. 2 पीस कटोरीचा ब्लाऊज हा. पप्पा किती छान असा आला, सुंदर. टू पीस कटोरीचे ब्लाऊज आहेत 4ही. ह्याचं तुम्हाला पेपर कटिंग तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, ह्याचं कटिंग दाखवा म्हणून. तर ते तुम्हाला मी दाखवेन. तुमच्या कमेंटची मी वाट पाहत असते. कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक पण करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ते सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून बेल आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर माझा पहिल्यांदा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. जे जे व्हिडिओ मी नवीन टाकेन ते तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. ओके. तर आता तुम्हाला एकदम व्यवस्थित असं खाली पसरवून दाखवणार आहे मी ब्लाऊज. हे पहा, पुढचा गळा सुद्धा राऊंड आहे. आणि हा पफ कटोरीचा किती सुंदर आला आहे. आणि 2 पीस कटोरीचा हा टक्स सुद्धा एकदम सरळ रेषेत आलेला आहे. पहा, पुढचा गळा सुद्धा गोल किती परफेक्ट राऊंड आलेला आहे. पहा, आणि हा पफ पहा. ही झाली पुढची बाजू. आता पाठीमागच्या बाजूने सुद्धा दाखवते मी. पाठीमागचा सुद्धा गळा गोल आहे आणि काठपदर साडीचं ब्लाऊज आहे. हे पहा, आपले सेंटर सुद्धा एकदम व्यवस्थित आलेलं आहे आणि मुंडा जॉईंट पहा. ओके,
आता याचं फिटिंगसुद्धा दाखवते मी तुम्हाला. फिटिंगसुद्धा एकदम सरळ एक रेषेमध्ये आलेलं आहे का. पावणे दोन इंचाची शिलाई माया ठेवलेली आहे मी. या बाजूचं पण 3 शिलाई मी फिटिंगच्या सरळ याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे. 3 शिलाई. ओके. एकाच कस्टमरचे आहेत हे ब्लाऊज माझे. हे कस्टमर माझं खूप जुनं क्लायंट आहे माझे. खूप ब्लाऊज असतात त्यांचे शिवायला माझ्याकडे, खूप म्हणजे खूप. पायपिंग सुद्धा पहा किती एकसारखी अशी छान आलेली आहे. कॉन्ट्रास्ट म्हणजे या कलरची पायपिंग मी याला इथे लावून घेतलेली आहे. हे सुद्धा काठपदर साडीचं ब्लाऊज. हे थोडं असं सिंपल आहे, म्हणजे काठपदर वगैरे नाही आहे. याचे सुद्धा सेंटर पहा एकदम व्यवस्थित असं आलेलं आहे. मागचा पुढचा भाग एकदम व्यवस्थित. कमरेला कमरपट्टी लावून हात शिलाई केलेली आहे. हे पहा. त्याचप्रमाणे हाताला सुद्धा हात शिलाईची पट्टी मी लावलेली आहे दोन्ही बाजूचं. किती छान दिसतोय ब्लाऊज. एकदम व्यवस्थित, म्हणजे फिनिशिंग एकदम छान आलंय बघा ब्लाऊजांचं सगळं. एवढे अर्जंटमध्ये पूर्ण केले तरीसुद्धा एकदम फिनिशिंग सकट मी तयार केलेले आहेत खूप छान अशा पद्धतीनं. त्याचप्रमाणे हा सुद्धा सिंपलच आहे, म्हणजे काठापदराचा वगैरे नाही आहे. 2 पीस कटोरी तुम्ही पाहू शकता. आणि फिटिंगला सुद्धा खूप छान बसते कटोरी. याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती एक टाकलेला आहे, अपलोड केलेला 2 पीस कटोरीचा. गळा, पुढचा गळा गोल. याला याप्रमाणे असे छोटेसे काठ होते, त्यामुळे मी याला आतल्या बाजूने हात शिलाईची पट्टी नाही लावलेली. डायरेक्ट फोल्ड करून पलटी करून अस्तर डायरेक्ट पलटी करून जोडलेला आहे. ह्याला सुद्धा कमरेची पट्टी जोडलेली आहे आणि तिथे हात शिलाई करून घेतलेली आहे. हे पहा. ब्लाऊजला कमरपट्टी असणं खूप गरजेचं आहे, कारण कमरपट्टी लावली तर ब्लाऊज खूप छान बसतो पाठीवरती, असा उचलत वगैरे नाही असा. हे पहा. कमरपट्टी लावली तर ब्लाऊज एकदम छान दिसतो, फिनिशिंग खूप छान दिसतं. ओके. तर मी शिवलेले ब्लाऊज तुम्हाला आवडले का, कसे वाटले ते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला याचं कटिंग, पेपर कटिंग पाहायचं असेल तर कमेंट करून सांगा, पेपर कटिंग दाखवा म्हणून. तर मी तुम्हाला याचं पेपर कटिंग नक्की दाखवेल. ओके. चला तर मग चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.